घरापासून तर शाळेपर्यंत समाजात वावरताना नातेसंबंध सुद्धा बघावं लागतात. शाळेत आल्या नमस्कार, मी विशाल सोनोने आणि आपण बघत आहात व्हीडीएस डिजिटल. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आज आपण ज्ञानविकास विद्यालय भराडी या ठिकाणी महिला शिक्षकांची मुलाखत घेणार आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत या महिला दिनाचे काही विशेष उपक्रम असतील किंवा त्यांच्या जीवनातील या महिला दिनाचे काही अनुभव असतील आणि एकूणच त्या सगळ्या शिक्षिका असल्यामुळे त्यांचे शिक्षक होण्याची काय पार्श्वभूमी आहे हा सगळा भाग आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. मी तुमचं सर्वांचं या माझ्या मुलाखतीमध्ये स्वागत करतो. आता पहिला भाग आपण सुरुवात करू या मुलाखतीला. मला सुरुवातीला सांगा की शिक्षक बनण्यामागची तुमची पार्श्वभूमी नेमकी काय आहे आणि का असं वाटलं की तुम्ही शिक्षक बनावं? शिक्षक बनाव ही पार्श्वभूमी माझी. मला मुळात शिक्षणाची आवडच होती आणि बरेच वेळेस खूप अडचणी आल्या, पण परत त्याच्यामध्ये मी सक्सेस झाले आणि त्यामुळे मला आवड असल्यामुळे या क्षेत्रात आले. आता जसं तुम्ही सांगितलं की आवड असल्यामुळे तुम्ही या क्षेत्रामध्ये आलात. बऱ्याचदा असं होतं की काही कुटुंबातील शिक्षकी पेशा असतो, वडील शिक्षक आहे, आई शिक्षक आहे आणि मग ते तिकडनं आईवडिलांची खूप इच्छा असते की माझा मुलगा हे शिक्षक झाला पाहिजे. पण बऱ्याच कुटुंबामध्ये आपण असं पाहतो की तो जो विद्यार्थी त्यांचा असतो तो खरोखर शिक्षक होत नाही, तो काहीतरी दुसरं करण्याचा प्रकार त्यावेळी तो करत असतो. असे तुमचे काय अनुभव असतील? असे जे विद्यार्थी ते या शिक्षकेकडे वळले पाहिजे, कारण खरा दागिना कोण असेल तर शिक्षकच असेल. मग ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना शिक्षकी पेशाकडे वळण्यासाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? सर्वप्रथम कुटुंबातील सर्वांनी त्यांना सपोर्ट करायला पाहिजे, कारण शिक्षक हा ज्ञानदान देण्याचं काम करतो आणि सर्वात चांगलं काम हे शिक्षकाचं आहे, ज्ञान देण्याचं. तर सर्वांनी सपोर्ट करायला पाहिजे. मलाही या पेशामध्ये कौटुंबिक सर्वांचा मिळालेला आहे, तर त्यामुळे हे करायला पाहिजे. आपण साधारणतः दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना पाहतो की अन्न, वस्त्र, निवारा 3 मानवाच्या मूलभूत गरज आहेत. पण यासोबतच तो महिला असेल किंवा पुरुष असेल, शिक्षण ही त्यांची गरज आहे का? बऱ्याच ठिकाणी शिक्षणाला ऑप्शनल म्हणून बघितलं जातं. आजही ग्रामीण भागामध्ये जर गेलो तर ऑप्शनल म्हणून शिक्षणाला पाहिलं जातं. खरंच ही गरज आहे का? तुम्हाला याबद्दल काय वाटतं? हो, तसं पाहिलं तर शिक्षण हा तिसरा डोळा आहे माणसाचा आणि खरंच नितांत गरज आहे शिक्षणाची, कारण शिक्षणाने माणसात माणूस पण येतं. आपण पाहतो की छोटे मुलं ज्या वेळेला येतात शाळेत तर ती अगदी कोरीपाटी असते. तसं सायन्स मानत नाही कोरीपाटी असते, कारण सगळा बराच डाटा त्यांना त्यांच्यात अगोदरच उपजतच असतो. पण शिक्षणामुळे एक मार्ग तयार होतो, एक त्यांचं पुढचं जे जगण्याचं म्हणजे प्रत्येक मुलाचं असो किंवा पालकांचं जे स्वप्न असो ते शिक्षणाशिवाय काहीच साकार होऊ शकत नाही. जसं तुम्ही आता बोलत असताना सांगितलं की सायन्स मानत नाही हा शब्द तुम्ही सांगितला असेल किंवा वेगवेगळ्या देवदेवतांचे आपण ते अभंग वगैरे वाचतो किंवा ग्रंथ असतात, त्यामध्ये आपण पाहतो अभिमन्यू चक्रव्यूहात घुसण्यासाठी कुठे शिकला होता? आईच्या गर्भामध्ये शिकला होता. मग त्या अर्थी सायन्स मानत नसं असं आपण समजूया, ठीक आहे. साधारणतः आता तुम्ही बऱ्याच वर्षापासून शाळेमध्ये शिक्षकी पेशेमध्ये काम करतात किंवा शिक्षक म्हणून शिकवत आहात. बऱ्याच विद्यार्थ्यांसोबत तुमचे जिव्हाळ्याचे संबंध आहे. विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये शिक्षकाचा काय वाटा असावा किंवा त्या शिक्षकाला त्या विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये जात असताना कशा पद्धतीने जावं असं तुम्हाला वाटतं? काय सांगा? शिक्षकाचा हा वाटा तर खूपच मोठा आहे मुलांच्या जीवनामध्ये. ज्या पद्धतीने आई वडील घरी मुलांना घडवत असतात त्याच पद्धतीने शाळेमध्ये येऊन सुद्धा एक शिक्षक आपल्या आई वडिलांप्रमाणेच जीव, प्रेम, माया हे देत असतात आणि चांगला मार्ग दाखवण्याचं काम करत असतात आणि त्या ठिकाणी भविष्य कसं घडायचं आहे तो मार्ग त्या ठिकाणी ते दाखवत असतात. आणि शिक्षकाचा हा वाटा त्यांच्यामध्ये खूप मोठा आहे, मोलाचा आहे आणि तो त्यांच्या मुलांमध्ये आदरयुक्त असावा. मॅडम, बऱ्याच दिवसापासून तुम्ही सगळ्यांनी शिक्षक म्हणून शिक्षकी पेशेमध्ये काम करत आहातच. वेगवेगळे संस्कार तुम्ही विद्यार्थ्यांवरती लादण्याचा प्रयत्न करत असतात. लादण्याचं म्हटल्यापेक्षा त्यांना ते संस्कार लावण्याचा प्रयत्न करत असतात, बरोबर आहे. पण एकूणच आपण जर विचार केला, विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासच नाही
तर त्यांना एक संस्कारक्षम विद्यार्थी बनवण्यासाठी काय आपल्याला करता येईल किंवा तुम्ही काय कशा पद्धतीने प्रयत्न करता? विद्यार्थी हे आपले भावी आयुष्य आहे, भावी नागरिक आहेत. तर त्यांच्यामध्ये विविध प्रकारचे जे काही संस्कार आहेत ते रुजवणं खूप महत्वाचे आहेत. कारण की आज जो समाज आहे त्याच्यामध्ये चांगल्या पण गोष्टी खूप आहेत आणि वाईट पण गोष्टी खूप आहेत. शाळेतही मुलांना जे आपण शिकवतो ते तर त्यांना काही आवडतं, काही गोष्टी नाही आवडत. पण त्याच शिक्षण त्यांना आपण प्रेमाने आणि त्यांच्या जे आवश्यक आहे ते जर त्यांना समजावून सांगितलं तर ते आणखी चांगलं त्यांच्या लक्षात येईल. आणि जगातल्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या जर आपण त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला तर ते त्यांना आतापासून समजलं तर ज्या वाईट गोष्टी आहेत त्यांच्याकडे ते वळणार नाही. त्याचप्रमाणे आता बरेचसे काय होतंय की सायन्स आहेत, याने काही होत नाही, त्याने काही होत नाही. मग ज्या आपल्या पूर्वीपासून आलेल्या ज्या काही गोष्टी आहेत, पूर्वीपासून आलेल्या ज्या काही परंपरा आहेत, त्या सुद्धा आपल्याला पुढे व्यवस्थित प्रकारे न्यायच्या आहेत. कारण की पूर्वीपासून जे आहेत त्यांनी आपल्याला विविध प्रकारचे संस्कार दिलेले आहेत. मोठ्यांसोबत कसं वागायचं, बाहेर लोकांसोबत कसं वागायचं, आपण इतरांसोबत बोलताना कोणत्या पद्धतीने बोलायचं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी आता मुलांना देणं खूप गरजेचे आहेत. कारण की आताचं जे जग आहे, मोबाईल, युट्यूब वगैरे या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं, त्यांच्यामधले हे जे संस्कार पाहायचे ते आपल्याला पाहायला भेटत नाही. मग आपण एक शाळेतले शिक्षक म्हणून, शिक्षिका म्हणून मुलांना हे देणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून त्यांचं भविष्य जे आहे ते उज्ज्वल होईल आणखी. आणि त्यांना त्यांचा संस्काराचा जो काही मार्ग आहे तो त्यांच्यासोबत कंटिन्यू राहतील आणि त्यांच्या येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या दूर होतील. त्याच्यासाठी ते कंटिन्यू प्रयत्न करत राहतील त्यांच्या त्यांच्या पद्धतीने, असं वाटतं. आत्ता तुम्ही बोलत असताना एक भाग सांगितला की मुलांना पूर्वीचे काही संस्कार असतात किंवा त्यांना घरून काही वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार असतात. यामध्ये एक प्रश्न तुम्ही सगळ्या लोकांनी तो अनुभवला असेल. काही मुलांना अनुवंशिक गुण असतात काहीतरी, बरोबर आहे, आणि तुम्ही त्यांना किती वळण लावायचा प्रयत्न करा तो तुमचा ऐकणारच नाही. एखाद्या क्षेत्रात तुम्ही त्याला सांगितलं की बाबा बेंचून खाली बैस तर तो परत उभा राहतो. असे अनेक प्रसंग तुम्ही अनुभवले असाल. असा एखादा प्रसंग तुम्ही अनुभवला का की तुम्ही त्याला विद्यार्थ्यांना संस्कार लावण्याचा प्रयत्न करताय पण थोडं जिकरीचं जात आहे, थोड्या अडचणी निर्माण होत आहे किंवा तो पटकन ऐकत नाही, संस्कार तुम्ही लावणारच आहे पण अडचणी निर्माण होत आहे, असा एखादा प्रसंग तुम्हाला आठवतो का? प्रसंग तर मुलांची जी बुद्धी असते ती खूप चंचल असते. त्यांना असं वाटतं की फक्त आमच्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजे. पण मग आपण तसं न करता, असा प्रसंग तर नाही आठवला आणखी. कारण की मुलं जे असतात, आता शिक्षक म्हटल्यानंतर मुलं आपलं सगळं ऐकतात. त्यांच्या मनाप्रमाणे जर आपण केलं तर मुलं ऐकतातच. परंतु जर जे मुलं चंचल वगैरे असतात, जर आपण त्यांच्यासोबत त्यांच्या भाषेत जर बोलण्याचा प्रयत्न केला किंवा त्या ज्या गोष्टी करतात त्या गोष्टी करून जर आपण त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर ते मुलं नक्कीच कळत नकळतपणे काही क्षणांमध्ये किंवा काही टक्क्यांपर्यंत तरी ते आपलं ऐकतील आणि त्यांची ती सुरुवात राहतील तिथून की आपण ते हे आपल्याला सांगताय ते बरोबर आहे, अशी त्यांची ऐकण्याची मानसिकता तयार होईल. आणि मग कळत नकळतपणे त्यांची जी मानसिकता आहे ती चांगल्या गोष्टींकडे सुरुवात होईल. अशी ग्रामीण भागातले सगळे विद्यार्थी तुमच्याकडे येत असतात. मग ह्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे कोणत्या क्षमता अशा असतात की ज्या तुम्हाला दिसतात त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या, काय सांगाल याबाबत? ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांबाबत बोलायचं जर झालं तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मेहनत करण्याची जी वृत्ती असते ती जास्तीची असते आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते प्रॅक्टिकली त्यांना ते सगळे अनुभव घेऊन ते इथपर्यंत शाळेमध्ये येत असतात आणि फक्त पुस्तकी नॉलेज वरती अवलंबून न राहतात. ते पुस्तकामधील जे ज्ञान आहे ते प्रत्यक्षात ते अनुभव घेत असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये ते ज्ञान घेण्याची जी क्षमता आहे ती पण जास्तीची असते. चिकाटी वृत्ती असते, मेहनत करण्याची पण वृत्ती असते आणि दुसरी गोष्ट पालकांचा संघर्ष ते बघत असतात नेहमी आणि त्यातून आपण आपले पालक जे करताय, मेहनत करताय, तर आपण कुठेतरी पालकांचं नाव मोठं करण्याचा जो हेतू आहे किंवा त्यांच्या मनामध्ये ती जिद्द असते की आपल्या पालकांनी जे केलंय तर त्याचं कुठेतरी आपण त्याचं फळ जे आहे तर ते पालकांना मिळवून देऊ अशी त्यांच्या मनामध्ये जिद्द असते आणि त्या दृष्टीने ते प्रयत्नही करत असतात. आम्हाला तसा अनुभव पण येत असतो. बरेचसे विद्यार्थी असे आहेत, आता विद्यार्थिनींच्या बाबतीतही बोलायचं झालं तर त्या जास्त आई वडिलांचा खूप विचार करत असतात. आई वडील आपल्यासाठी खर्च करतात
आपल्यासाठी हवं नको ते आपल्याला जे पाहिजे असेल ते आपल्याला घेऊन देत असतात आणि कुठेतरी त्यांच्या या कष्टाचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळालं पाहिजे आणि ते मिळवून आईवडिलांचं नाव सुद्धा आपण मोठं केलं पाहिजे ही जिद्द त्यांच्यामध्ये असते. आता तुम्ही जसं सांगितलं की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये मोठी जिद्द असते, चिकाटी असते, अनेक शब्दांचा तुम्ही त्या ठिकाणी उल्लेख केला. पण बऱ्याचदा असं होतं की अनेक पालकवर्ग विशेषतः मुलींच्या बाबतीत हा प्रसंग घडतो. आजची आपली जी मुलाखत आहे महिला दिनानिमित्त मुलाखत असल्यामुळे मुलींचा उल्लेख आपल्याला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. व ग्रामीण भागातील ज्या मुली असतात त्यांना शिक्षणासाठी बाहेर पाठवायचंय, मग कुठेतरी पालक यावेळी विचार करतो की खरं पाठवत पण नाही. बऱ्याच ठिकाणी त्यांना रोखलं जातं. तुम्ही सगळ्या महिला शिक्षक म्हणून काम करत आहात, तुमच्या पालकांनी तुम्हाला सहकार्य केलं, आई वडिलांनी सहकार्य केलं म्हणून तुम्ही आजपर्यंत शिक्षक बनलात आणि एका मोठ्या शिक्षक म्हणून तुम्ही काम करत आहात. ग्रामीण भागामध्ये हा एक भाग मोठ्या प्रमाणावर आजही आपल्याला बघायला मिळतो की त्या मुलींना शिक्षणासाठी बाहेर पाठवल्या जात नाही. ते जे पालक आहेत, या पालकांना शिक्षणाबाबत जनजागृती किंवा प्रचार प्रसार व्हावा किंवा त्यांना आपण कशा पद्धतीने सांगू शकतो की आपले विद्यार्थी जर आपण बाहेर शिक्षणासाठी पाठवले तर ते कुठेतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण करतील, स्वतःला सिद्ध करतील. काय तुम्हाला वाटतं? मला हेच वाटतंय की पालकांनी मुलगा मुलगी असा भेदभाव न करता मुलीला सुद्धा तिची जी इच्छा असेल शिक्षण घेण्याच्या बाबतीतील असेल किंवा इतर क्षेत्रामध्येही तिला जर काही करिअर करायचं असेल तर पालकांनी मुलींना प्रोत्साहन द्यावं. त्यांनी तिच्या ज्या क्षमता आहे मुलीमधल्या त्या ओळखून त्या पद्धतीने पालकांनी जर मुलींना शिक्षण घेण्याची परवानगी दिली तर मुलीच नक्कीच स्वतःचं नाव आणि त्यांच्या पालकांचं नाव सुद्धा रोशन केल्याशिवाय राहत नाही. त्या नक्कीच पुढे जातील. महिला शिक्षक म्हणल्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येणारच आणि त्या येतच असतात. मग या अडचणींवर तुम्ही कशी मात करता आणि कशा प्रकारच्या अडचणी साधारणतः जनरली येत असतात, काय सांगाल तुम्ही? जनरली महिलांना घरापासून अडचणी निर्माण होतात. घरापासून तर शाळेपर्यंत समाजात वावरताना नातेसंबंध सुद्धा बघावं लागतात. शाळेत आल्यानंतर मुलांचा अभ्यासक्रम वगैरे, शाळेचा टायमिंग बघावा लागतो. येताना बस वगैरे सगळं टायमिंग वगैरे बघावं लागतं. मॅडम, महिला शिक्षक म्हणल्यानंतर अडचणी येतात. मॅडम मगाशी सांगत होत्या की वेगवेगळ्या घरापासून अडचणी येतात. पण या सगळ्या भागामध्ये आपण महिला शिक्षक म्हणून काम करतच आहात. एका साईडला तुम्ही शिक्षक आहात, एका साईडला तुम्ही एका कुटुंबाच्या प्रमुख आहात. शिक्षक ही पेशा आणि एका कुटुंबाचा प्रमुख पेशा, हे दोन्ही तुम्ही कशा पद्धतीने सांभाळता, काय सांगा? आपल्यासाठी हे दोन्ही महत्वाचेच आहे. काम करायचं जर म्हटलं तर ऍडजस्टमेंट महत्वाची असते. यात तर सगळ्यात पहिले आपल्या घरी किंवा परिवारामध्ये परिवाराचं सहकार्य आपल्याला पाहिजे आणि ते आम्हाला असल्याशिवाय आम्ही इथं कामच करू शकत नाही. ही पहिली महत्वाची बाब आहे. आणि काम करताना फक्त आपण एक गृहिणी किंवा एक कुटुंब प्रमुखच नाही म्हणता येत. या वेळेला आपण एक आई, सून, म्हणजे बरेच नातेसंबंध आपल्याला या वेळेला सांभाळावे लागतात. कोणाचं मन दुखावणार नाही, कोणाच्या भावना दुखावणार नाही, सुखादुखामध्ये सगळ्यांच्या सहभागी होता येईल ह्या गोष्टींचं पण आपल्याला भान ठेवावं लागतं. आणि ते करत करत आपल्याला आपला म्हणजे आपण आवडीमुळे इकडे आलेलो आहे, आपला छंद म्हणून किंवा आपला नोकरी करण्याची एक इच्छा म्हणून आपण या ठिकाणी आलो आहे. मग फक्त पैसा कमवणे ही त्यामागची भावना नसते. किंवा घर सांभाळताना नोकरी करणं म्हणजे ही महिलांसाठी खरं तर खूप तारेवरची कसरत आहे. मग या वेळेला एक अशी भावना असते की घरातलं तर सहकार्य पाहिजेच, पण बऱ्याच अंशी कार्यालयीन सहकार्य सुद्धा या ठिकाणी खूप आवश्यक असतं. कारण जर आपण ज्या ठिकाणी काम करतोय त्या ठिकाणी काम करताना एक मान सन्मान किंवा आपल्या ज्या गरजा आहेत त्यांचे थोडंफार तरी आपल्याला सांगड जी आहे ती व्यवस्थित घालता येईल याच्यासाठी सगळ्यांची मदत असणं खूप गरजेचं असतं. बघा, आता जसं तुम्ही बोलत असताना सांगितलं की एका महिलेला नोकरी करणं, मग ती कुठल्या क्षेत्रातली असेल, अगदी तारेवरची कसरत आहे. आणि तुम्ही एका शिक्षकी पेशेमध्ये काम करत आहात. असा एखादा अनुभव आहे का तुमच्याकडं की तुम्हाला शिक्षक झाल्याचा आनंद मिळाला? बऱ्याचदा असं होतं की काही काही लोकांना तर छंद असतो की मला शिक्षक व्हायचंय आणि एकदा त्यांना ती डिग्री मिळाली की त्यांना तो आनंद मिळतो. असा एखादा प्रसंग आहे का की तुम्ही शिक्षक झालात आणि तुमच्याकडनं ते विद्यार्थी घडलेत
आणि मग तुम्हाला त्या ठिकाणी आनंद मिळाला, असा एखादा प्रसंग? हो, अशा तर खूप म्हणजे खूप अनुभव येतात, कारण भरपूर वर्ष आता सर्व्हिस झाली आहे. आता जेव्हापासून आम्ही जॉईन झालो त्यापासून म्हणजे मुलं मोठे मोठे होतात, ते कुठेतरी हुद्द्यावर जातात आणि ते आपल्या समोर एखादा ऑफिसर किंवा चांगल्या क्षेत्रामध्ये कामगिरी करणारा नागरिक म्हणून ज्या वेळेला आपल्या शाळेला तो भेट द्यायला येतो, ती खूप अतिशय आनंदाची बाब असते आमच्यासाठी. कारण आपण घडवलेला तोच छोटासा विद्यार्थी आज एक भारतीय सुजाण नागरिक म्हणून आपल्या समोर आलेला आहे आणि आपण काम केल्याची ही खरी पावती आपल्याला मिळते, असं आम्हाला वाटतं. म्हणजे ज्यावेळी आपण घडवलेला एखादा विद्यार्थी आपल्याकडनं येतो आणि आपल्याकडे आल्यानंतर आपल्याला वाटतं की, अरे याला मी तर लहानपणी शिकवलं होतं आणि हा शिकवल्यानंतर आता इतका मोठा झाला तरी तो मला विसरला नाही, म्हणजे त्यावेळी कुठेतरी शिक्षक आपण झालोय याचा आनंद आपल्याला साधारणतः त्या ठिकाणी मिळतोच. शिक्षक म्हणल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवणे, शिकवल्यानंतर त्यांच्याकडनं त्या कृती करून घेणे, असे अनेक प्रसंग तुमच्या आयुष्यामध्ये आतापर्यंत आलेले असतील. एखादा असा प्रसंग आहे का की विद्यार्थ्यांच्या यशामध्ये किंवा विद्यार्थ्यांना यश मिळालं, तुम्हाला त्याचा अभिमान वाटतोच, असा एखादा प्रसंग तुमच्या सोबत घडलाय का? काय याबाबत तुम्ही सांगा? प्रसंग तर खूपच असतात, कारण की आपण जे मुलांना शिकवतोय ते मुलांना कितपत कळलंय आणि ते आपल्याला कितपत रिस्पॉन्स देतात हे जेव्हा आपल्याला माहित होतं तेव्हा आनंद तर खूपच होतो. मग असाच एक प्रसंग आहे की आमच्या शाळेमध्ये जे अबॅकसचे क्लास चालतात वगैरे, स्कूल प्रोजेक्ट म्हणून, तर या मुलांची जेव्हा तयारी करून घेतली भरपूर आणि तयारी केल्यानंतर हे जे ग्रामीण भागातले मुलं आहेत हे जेव्हा आम्ही नॅशनल कॉम्पिटिशनसाठी नेले, तर तिथल्या मुलांना जो मोठा एवढा स्टेज असतो तर ते स्टेज माहित नाही नव्हतं त्यांना. आणि जेव्हा ते बघितलं तेव्हा त्यांना ते एकदम असं भरून आलं की एवढ्या मोठ्या स्टेज पर्यंत आपण जाऊ शकतो का. तर त्यांच्या मनातली ती एक भीती पण, की आपला जर नंबर नाही आला आपण एवढी प्रॅक्टिस केल्यानंतर पण, तर मग कमीत कमी या स्टेजवर आपल्याला जायला भेटेल का, अशी त्यांची कुतूहलता जी होती ती त्यांनी मला विचारून दाखवली मुलांनी, की मॅडम कमीत कमी आम्हाला या स्टेजवर तरी जाता येईल का, एवढ्या मोठ्या स्टेजवर. कारण की डायरेक्ट ग्रामीण भागातून निघून आपण पुणे मुंबई सारख्या ज्या काही शहरांमध्ये आपण गेल्यानंतर इथं आपल्याला या सगळ्या गोष्टी करायला भेटतील का. तर ती बोलून दाखवल्यानंतर त्यांची अपेक्षा, जेव्हा त्यांचा स्वतःचा नंबर तिथे आला आणि त्या स्टेजवर त्यांना बक्षीस घेण्यासाठी जे जावं लागलं आणि त्यांच्या याच्यातला जो आनंद आहे तो आनंद त्यांच्या अश्रूंनी त्यांनी व्यक्त केला, तर ते गेल्यानंतर त्या विद्यार्थ्यांचा जो होता तो खरंच खूप छान होता. म्हणजे आनंद अश्रू देखील तुम्ही विद्यार्थ्यांचे अनुभवलेले आहातच. दुसरा भाग येतो की आपण ह्या विद्यार्थ्यांना तुम्ही इतक्या दूरपर्यंत मोठ्या स्टेजवरती नेण्यासाठी तयार केलं आणि शाळेमध्ये देखील आपण वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी सादर करत असतो. का करत असतो? त्यामध्ये मागे अनेक उद्देश असतात की तो विद्यार्थी घडावा. सगळ्यात महत्वाचा भाग की त्या विद्यार्थ्याचं स्टेज डेअरिंग वाढावं. आता मॅडम तुमच्याकडे येतो की विद्यार्थ्यांचं स्टेज डेअरिंग वाढावं असे काही कार्यक्रम शाळेमध्ये तुम्ही आयोजित करतच असतात. एखादा प्रसंग तुम्हाला यामधला आहे का अनुभवातला, तो काय तुम्ही सांगा? अनुभवातला प्रसंग जर सांगायचा झाला तर आमच्या शाळेमध्ये स्काउट गाईड हा सुद्धा एक विषय आहे आणि त्या स्काउट गाईड मध्ये दरवर्षी जिल्हा मेळावे आयोजित केले जातात. त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी आमचे विद्यार्थी सुद्धा सहभाग घेतात. तर प्रत्येक वर्षी पहिला म्हणा किंवा दुसरा रँक काहीतरी ते बक्षीस मिळवून घेऊन येतात. परंतु यावर्षी सुद्धा तसेच आमचे विद्यार्थिनी त्या स्काउट गाईडच्या मेळाव्यामध्ये सहभागी झाल्या होत्या आणि तिथे त्या विद्यार्थिनींना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून त्यांचा ग्रामीणमधून नृत्य तिथं लोकनृत्य सादर करायचं असतं. तर त्या लोकनृत्य या प्रकारामध्ये त्यांनी ते लोकनृत्य सादर केलं आणि त्यांना तिथे पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं. त्यावेळेस त्या विद्यार्थिनींचा आनंद आणि मला पण त्यांच्याच इतका किंवा त्यांच्यापेक्षा जास्त पटीने, कारण त्या ज्या विद्यार्थिनी आहेत तर प्रत्येक वर्षी 4-5 वर्षापासून दरवर्षी मी त्यांना त्या मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांच्यासोबत जात असते. तर तिथला त्यांचा तो आनंद आणि त्यांचा जो आलेला क्रमांक आहे त्याचबरोबर त्यांना बक्षीस देताना तिथे शाळेचा सुद्धा उल्लेख केला जातो. म्हणून आपल्या शाळेचं, आपल्या विद्यार्थ्यांचं कुठेतरी नाव पूर्ण जिल्ह्यापर्यंत, पूर्ण जिल्ह्यातील शाळेपर्यंत जिथे सहभागी झालेल्या ज्या शाळा असतात त्यांच्यामध्ये पोहोचवलं जातं किंवा प्रत्येकाच्या तिथे जर प्रसंग जर सांगायचा
सांगायचं म्हटलं तर ज्ञान विकासचे शिक्षक आम्हाला वैयक्तिक आमच्या नावाने कुणी ओळखत नाही, परंतु ज्ञान विकासचे शिक्षक, ज्ञान विकासचे विद्यार्थी असं प्रत्येकाच्या मुखातून ते निघत असतं आणि त्या ठिकाणी खरंच आनंद होत असतो की आपल्या विद्यार्थ्यांमुळे आज इथे आपल्या शाळेचं किंवा आपलं नाव सुद्धा इथं सगळ्यांपर्यंत पोहोचत असतं. त्याचा एक खूप असा आनंद जो आहे, हा एक वैयक्तिक माझा प्रसंग आहे की त्याचा खूप आनंद होतो. मुलांना जेव्हा यश मिळतं तेव्हा तितकंच त्यांच्या यशामध्ये शिक्षकांनाही त्यांच्या पालकांनी इतकंच आनंद जो आहे तर तो होत असतो की कुठेतरी आपले विद्यार्थी आपलं नाव, आपल्या शाळेचं नाव मोठं करत आहेत. आता जसं तुम्ही सांगितलं मला की ज्यावेळी आपण विद्यार्थ्यामागे घेतलेली मेहनत कुठेतरी फळाला येते, त्याचं फलित आपल्याला ज्यावेळी मिळत असतं त्यावेळी खरंच शिक्षकाचा असेल, शाळेचा असेल आणि पालकांचा असेल तो आनंद दुगणित त्या ठिकाणी होत असतो. आपण पाहतो की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या महिला दिनी त्यांचा सन्मान केला जातो, पण हा सन्मान फक्त महिला दिनापुरता मर्यादित राहतो. बऱ्याचदा आपल्याला असे प्रसंग अनुभवायला मिळत असतात. हा सन्मान वर्षभर टिकावा यासाठी समाजात कोणते मूलभूत बदल घडले पाहिजे असं तुम्हाला वाटतं? खरं तर महिलांना फक्त सन्मान लिहिण्यापुरता आहे किंवा सांगण्यापुरताच आहे, तो त्याची तशी अंमलबजावणी होत नाही. आपण पाहतो पूर्वीपासूनच महिलांना दुय्यम स्थान देण्यात आलेलं आहे. जे आई आजी करत आलेली तसाच मान आतापर्यंतही महिलांना मिळत आलेला आहे. तिला फक्त सांगण्या म्हणजे शासन म्हणतं की महिला ही समान आहे, महिला आणि पुरुष हे समान आहे, पण तसा दर्जा आजपर्यंत देण्यात आलेला नाही. बऱ्याच ठिकाणी आपण बघतो आजही बऱ्याच घरांमध्ये महिलांना दुय्यमच स्थान आहे आणि तिचा जो शारीरिक असेल, मानसिक असेल, आजही तिचा छळ या ठिकाणी होत आहे. तिला ज्या सुविधा पाहिजे त्या तिच्यापर्यंत पुरवल्याच जात नाही आणि तिला जो दर्जा मिळाला पाहिजे वर्षभर, फक्त 8 मार्च म्हटलं की तेवढ्या वेळापुरतं एका दिवसापुरता तिचा मान सन्मान केला जातो, तिचं स्वागत केलं जातं. पण पूर्ण वर्षभर तिच्या ज्या समस्या असतील, अडचणी असतील, तिच्या काही भावना असतील त्या काही समजून घेतल्या जात नाही. तिला जिनं काही मांडण्याचाही प्रयत्न केला असेल तरी तिच्या समस्या असतील त्या दाबण्याचा प्रयत्न केला जातो आणि तिच्या अडचणींना त्या ठिकाणी उत्तर मिळत नाही. त्यामुळे तिला आजही पर्यंत दुय्यमच स्थान मिळालेलं आहे. आता जसं तुम्ही सांगितलं की महिलांना बऱ्याच ठिकाणी दुय्यम स्थान मिळतंय, पण माझा प्रश्न असा होता की हा सगळा भाग सुधारला पाहिजे, कुठेतरी जनजागृती झाली पाहिजे. तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं की शासन सगळ्या योजना देतंय महिलांसाठी, खूप साऱ्या योजना आहेत. ग्रामीण भागात असेल किंवा तळागाळातील महिलापर्यंत ते पोहोचत नाही. ते पोहोचवण्यासाठी काय प्रयत्न झाले पाहिजे, हा एक भाग मला तुम्ही थोडा सांगा. प्रत्येक घरामध्ये पुरुषांनी हे समजून घ्यायला पाहिजे, मला तरी वाटतं. कारण की जोपर्यंत पुरुष मंडळी समजून घेणार नाही महिलांना, तोपर्यंत समान दर्जा मिळणार नाही आणि तिचे जे अधिकार आहे किंवा मूलभूत कर्तव्य आहे, तिलाही प्रत्येक प्रश्न असेल, समस्या असेल, त्याच्यामध्ये तिला सहभागी करून घ्यायला पाहिजे. कोणताही एखादा निर्णय असेल, जवळपास आपण बघतो की नागरिकच सगळे निर्णय घेत असतात. महिलांना निर्णय घेण्याची संधी दिल्या जात नाही. तिने एखादी संधी मांडली असेल, प्रश्न मांडलाय असेल तरी तो त्या ठिकाणी नाकारला जातो. त्यामुळे तिची जी समस्या असेल किंवा प्रश्न असेल त्याला दुय्यम स्थान दिलं जातं. तिने मांडलेला एखादा प्रश्न त्याला पुढे प्रोत्साहित करून जोपर्यंत प्रत्येक घरातला नागरिक सुजाण बनणार नाही, शिक्षित तर आहेच, ते शिक्षण तर घेतलेलं आहे, साक्षर तर बनलेलाच आहे, पण शिक्षित बनलेला नाही. शिक्षित म्हणजे कसा की जोपर्यंत आपण ज्या वाटेने चालत आहे त्याच वाटेने जर महिलांना जर घेऊन जात असेल, महिलांना जर दर्जा मिळत नाही, तोपर्यंत महिला साक्षर जरी आहे, पुरुषही साक्षर आहे, तोपर्यंत शिक्षित होणं महत्वाचं आहे की महिलांच्या ज्या समस्या आहेत त्या जाणून घेणं त्याला फार गरज आहे. तेव्हाच कुठं महिलांना त्यांना मिळणारे जे मान सन्मान आहे त्यावेळेस त्यांना ती संधी मिळू शकते आणि त्यांचा वर्षभर का होईना सन्मान होऊ शकतो. छान पद्धतीने तुम्ही सांगितलंय की महिलांना जर वर्षभर आपल्याला सन्मान द्यायचा असतील तर कुठेतरी पुरुषांनी त्यांच्या निर्णयाला काय तो निर्णय किमान तो जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांनी साधारणतः करावा. हा भाग मला त्यातनं कळाला. दरवर्षी आपण आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करत असतोच. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा उद्देश आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यामागचा असतो. काय उद्देश नेमका हा असावा आणि तो सातत्याने असावा असं तुम्हाला वाटतं? काय सांगा. सांगायचं झालं तर
बघा शिवाने अर्धनारी नटेश्वर हे रूप धारण केलेलं आहे आणि त्यामध्ये अर्ध नारीचं आणि अर्ध पुरुषाचं. तर स्त्री पुरुष समानता व्हायला पाहिजे हे समाजामध्ये सर्वांना कळायला हवं. स्त्रीला तिचं सक्षमीकरण करायला हवं, स्वावलंबी बनायला हवं स्वतः, आणि ती लढल्याशिवाय हे होणार नाही. मॅडम, आत्ता जसं मॅडमने सांगितलं की स्त्री पुरुष समानता झाली पाहिजे, ऑलरेडी आहेच बऱ्याच ठिकाणी. आजही आपण पाहतोय की बऱ्याच क्षेत्रामध्ये तुम्ही कळत नाही शिक्षकी पेशेमध्ये येताय तर एका शिक्षकासोबत तुम्ही काम करत आहात, म्हणजे त्यांच्या इतकं तुम्ही काम जवळपास करतच आहात, खांद्याला खांदा लावून तुम्ही काम करतच आहात. पण हा जो महिला सन्मान दिन आपण दरवर्षी साजरा करत असतो, हा कशा पद्धतीने झाला पाहिजे, काय उद्देश याचा असावा असं तुम्हाला वाटतं? याच्या मागे याचा जो उद्देश आहे, महिला सन्मान दिनाचा जो काही साजरा केला जातो, हा तर होतोच या दिवशी, बरोबर आहे. परंतु याच्या व्यतिरिक्त जे कंटिन्यू जे आहे, येणारं जे आयुष्य आहे, त्याच्यामध्ये प्रत्येकाने महिलांना सन्मान देणं गरजेचं आहे. त्यांच्या असलेल्या जे काही कर्तव्य असतील, त्यांचे असलेले जे काही अधिकार आहेत, त्या अधिकार त्यांना त्यांचे पूर्णपणे दिले जावेत आणि द्यावे त्यांनी, जेणेकरून महिलांमध्ये असलेली जी काही भीती असतील किंवा ज्या घरी राहणाऱ्या महिला वगैरे आहेत, ती पूर्ण नाहीशी होईल आणि त्याचप्रमाणे त्या सुद्धा एक कॉन्फिडंटली त्यांचं काम पूर्ण करू शकतील. प्रत्येक जे काही सर्वांगीण जो काही विकास म्हणता येईल आपल्याला, जेव्हा सगळ्यांनी सपोर्ट करतील प्रत्येक, किंवा या महिलेने असंच केलं, त्या महिलेने तसंच केलं, असं त्यांच्यावर रोष न टाकता, जे केलंय ते झालंय ना, होऊन जाऊ द्या, त्याच्या पुढे नवीन काय चांगलं करता येईल आपल्याला, याच्यासाठी सगळ्यांनी प्रोत्साहन देणं गरजेचं आहे आणि ते कंटिन्यू द्यावं. ते घरातले व्यक्ती असो किंवा समाजातले व्यक्ती असतो, समाजात पण जर आपण केलं तर प्रत्येकाने आपल्या ज्या काही स्त्रिया असतील त्यांना बहिणी वगैरे म्हणून, आई म्हणून असं जगावं, त्यांच्यासोबत राहावं. त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये समजा येणारी जाणारी जी काही व्यक्ती असेल, स्त्री असेल, तिच्यासोबत एक चांगला संबंध ठेवून, तिच्याबद्दल आत्मीयता ठेवून, एक मान सन्मान ठेवून राहावं, जेणेकरून महिला कुठेही जर गेली तर पुरुषांमध्ये त्यांच्या मधली जी भावना आहे, जी आजकाल जी ढवळत चाललेली आहे, तर ती न राहता त्यांच्यामध्ये असते महिलांविषयी पुरुषांच्या मनामध्ये एक आत्मीयता निर्माण व्हावी आणि मान सन्मान त्यांच्यामध्ये निर्माण व्हावा. तेव्हा जी स्त्री आहे ती जगामध्ये कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये एकदम व्यवस्थित तिच्या मनाप्रमाणे संचार करू शकते. मनाप्रमाणे तिचं जे काही आहे, करायचं जे काही आहे तिला, इच्छा आकांक्षा, त्या ती पूर्ण करू शकेल. तेव्हा आपल्याला असं म्हणता येईल की जी स्त्री आहे तिच्या मनाच्या म्हणजे मनापासून, किंवा इतरांनी सांगितलं म्हणून नाही, मनापासून ती तिच्या सगळ्या गोष्टी आहे, इच्छा आकांक्षा आहेत, ती पूर्ण करते. म्हणजे ती स्त्री सक्षम आहे आणि होऊ शकते. तिला महिला सुरक्षा जी आहेत, आता निघालेलं भरपूर आहे की महिला सुरक्षा वगैरे आहेत, पण खरोखर सगळ्यांनी ती भावना मनात ठेवली गेली पाहिजे, तेव्हा खरोखर महिला सुरक्षित होईल. त्यात काहीच अडचण राहणार नाहीये महिलांना आणि त्या सक्षमपणे सगळ्या गोष्टी करू शकतील. आणि त्याचप्रमाणे जे काही आता जे वातावरण वाढत चाललेले आहे, महिलांचा म्हणजे अत्याचार करणं, मुलींवर अत्याचार करणं, सगळ्या मुलींकडे असतील किंवा स्त्रियांकडे असतील, क्वचित काही जे असतात की 10% लोक चांगले असतात, पण बऱ्याच जणांच्या नजरा वाईट असतात. त्या नजरा त्यांनी आपोआप त्यांच्या आई, बहीण, मुलगी म्हणून या सगळ्या नजरा त्यांनी बंद कराव्यात. वाईट नजरा ज्या आहेत त्या बंद कराव्यात, असं मला वाटतं. आणि तेव्हाच सगळं व्यवस्थित होईल त्यांचं. खऱ्या अर्थानं जो महिला दिन इथून पुढे साजरा होणार आहे, दरवर्षी होतो तो होतोच, बरोबर. पण खऱ्या अर्थानं जर आपल्याला महिला दिन साजरा करायचा असेल, त्याचा जो मुख्य उद्देश असेल तो खऱ्या स्त्रीच्या सन्मानातनं आपल्याला करता येईल का, हा त्याचा मुख्य उद्देश साधारणतः तुमच्या बोलण्यातून असावा, असा भाग मला या ठिकाणी वाटतो. नक्की पुढच्या भागाकडे आपण जाऊया, मुलाखतीच्या शेवटाकडे आपण जाऊया. मॅडमसाठी शेवटचा प्रश्न विचारतोय की या महिला दिनी आपण जी मुलाखत घेतोय, या मुलाखतीतनं तुम्ही नेमका काय संदेश द्याल? तुमच्या शाळेतील विद्यार्थिनी असतील, समाजातील महिला असतील, विविध क्षेत्रामध्ये कार्यरत काम करणाऱ्या महिला असतील, यांना तुम्ही काय संदेश देऊ शकता आजच्या आपल्या मुलाखतीला? आजचा बघा सगळ्यांना तर आजच्या महिला दिनानिमित्त मी शुभेच्छा तर देऊ इच्छितेच, पण मला असं वाटतं की ज्या आपल्याला संधी मिळतात तिचं सोनं करणं आपल्या हातात असतं आणि आपण कोणत्या मार्गाने जायचं किंवा आपलं ध्येय कसं गाठायचं हे मुलींनी निश्चित केलं पाहिजे. जे आई वडील आपल्यावर विश्वास टाकतात,
विश्वासाने शाळा, कॉलेजेस किंवा शहरांपर्यंत ते आपल्याला म्हणजे शिकवा एवढ्या कठीण प्रसंगातही शिक्षणासाठी पाठवतात. खरं तर आजच्या या भयानक परिस्थितीमध्ये बऱ्याच पालकांची इच्छा नसते मुलींना बाहेर पाठवण्याची. कदाचित काही प्रसंग ओढवेल आणि अशी त्यांच्या मनामध्ये कायम भीती असते. पण मुलींनी या संधीचं सोनं केलं पाहिजे, मेहनत केली पाहिजे, प्रचंड आत्मविश्वासाने त्या पुढे गेल्या पाहिजे आणि आपल्या समाजात, आपल्या शाळेचं, आई-वडिलांचं आणि पर्यायाने आपल्या समाजाचं त्यांनी नाव म्हणजे मोठं केलं पाहिजे, असा संदेश मी नक्कीच आजच्या प्रसंगी देऊ इच्छिते. छान सगळे प्रश्न मी तुम्हाला विचारत असताना तुम्ही मला वेगवेगळ्या प्रकारचे उत्तरं त्या ठिकाणी दिले आणि या आजच्या मुलाखतीमधनं मला देखील तुमच्याकडनं बऱ्याच काही गोष्टी त्या ठिकाणी शिकायला मिळाल्यात. मी देखील तुम्हाला या आजच्या महिला दिनाच्या प्रसंगी महिला दिन म्हणून सर्वांना आमच्या या चॅनलकडनं शुभेच्छा देतो. आणि ही मुलाखत घेत असताना तुम्ही ज्या वेगवेगळ्या प्रश्नांची मला उत्तरं दिले, हे सगळे जे उत्तरं आपण घेतले ना प्रश्नांची, कुठेतरी खऱ्या अर्थानं आपला समाज त्या ठिकाणी घडावा, तो सुरक्षित व्हावा आणि महिलांचा सन्मान वाढावा, यासाठी आजच्या मुलाखतीचं आयोजन आपण या ठिकाणी केलं होतं. तुम्ही त्याला दिलखुलासपणे उत्तरं दिली त्याबद्दल तुमचे परत एकदा सर्वांचे धन्यवाद.